Praise the Lord and welcome everyone to our Tuesday online service. आप सबका स्वागत करते हैं हम. We'll wait for a few of you to come online and then we will start worship. Thank you Jesus. जैसे आप ऑनलाइन आते हो तो आप कमेंट्स में डाल सकते हो, वीडियो को शेयर कर सकते हो. Thank you Jesus. Praise the Lord everyone. We welcome you again to our online broadcast. Praise the Lord. जैसे आप ये वीडियो देख रहे हो सबके साथ शेयर कीजिए. Let more and more people join in with us. Praise the Lord. Thank you Jesus. I'm sure कि आप आशीर्वादित हो रहे हो इन ऑनलाइन सर्विसेज के द्वारा. Praise Jesus. ओके आइए हम मिलकर आराधना शुरू करते हैं और परमेश्वर को धन्यवाद देते हैं. जैसे आप वीडियो देख रहे हो शेयर करते रहिए इसे. एंड लेट्स प्रेज द लॉर्ड. थैंक यू जीसस. तुझे धन्यवाद देते हैं परमेश्वर. तेरी स्तुति करते हैं राजा, तेरी प्रशंसा करते हैं. थैंक यू जीसस. ओह हालेलुया. वर्शिप यू. हम करते हैं पूरे दिल और मन से तेरी महिमा गाते हैं. सब मिलके सॉरी कुछ इश्यू हो गया था नेट कनेक्शन के साथ. सो सॉरी, अपॉलजीज फॉर दैट. आराधना हम करते हैं पूरे दिल और मन से तेरी महिमा गाते हैं. और हम कहते हैं दिल से कहते हैं. हम कहते तेरी महिमा मुझ में हो, तेरी महिमा. तेरे भवन में हम आते हैं. सारा आदर हम तुझको देते हैं. तेरे भवन में हम आते हैं.
तुझको देते हैं और हम कहते हैं, दिल से कहते हैं, हम कहते हैं, आ प्रभु यीशुआ। Sing it. आ प्रभु यीशुआ, मुझ में हो तेरी महिमा, आराधना हम करते हैं पूरे दिल और मन से, तेरी महिमा गाते हैं। थैंक यू जीसस। तेरे पूरे दिल से, पूरे मन से परमेश्वर तेरी महिमा गाते हैं हम परमेश्वर, तेरी स्तुति गाते हैं परमेश्वर, क्योंकि तू योग्य है, क्योंकि तू पवित्र है। थैंक यू जीसस, हालेलुया। ओ धन्यवाद देते यीशु मसीह। थैंक यू जीसस, थैंक यू जीसस। वर्शिप यू, तेरी आराधना करते परमेश्वर, तेरी स्तुति हो। थैंक यू जीसस। सृष्टि के रचने वाले, तेरी जय जयकार हो। सृष्टि के रचने वाले, तेरी जय जयकार हो। चंद्रमा सूर्य और तारे, भूमि के प्राणी भी सारे, चंद्रमा सूर्य और तारे, भूमि के प्राणी भी सारे, धरती आकाश दोनों मिलकर, धरती आकाश दोनों मिलकर गाते हैं गीत दिलोरे। सृष्टि के रचने वाले, तेरी जय जयकार हो। सृष्टि के रचने वाले, तेरी जय जयकार हो। छाया हुआ अंधियारा, दिखना सखा उजियाला, छाया हुआ अंधियारा, दिखना सखा उजियाला, ज्योति बनके यीशु आया, ज्योति बनके यीशु आया, चरणों में उसके मैं गिर पड़ा। सृष्टि के रचने वाले, तेरी जय जयकार हो। सृष्टि के रचने वाले, तेरी जय जयकार हो। धन्यवाद परमेश्वर, तेरी जय जयकार हो परमेश्वर। Oh, we worship you परमेश्वर। धन्यवाद। थैंक यू जीसस, थैंक यू जीसस। जैसे हमारी आंखें बंद है, उस निर्माणकर्ता की ओर नजर लगाएंगे। सबसे महान है। ये ज़मीन, ये आसमां, बाहर का समा,
जमीन ये आसमां बाहर का समा, दुनिया बनाने वाले की ये सब है गवाह, दुनिया बनाने वाले की ये सब है गवाह, ये जमीन ये आसमां बाहर का समा, ये जमीन ये आसमां बाहर का समा। सुबह जो रोज आती है किरण को धोल देती है, सुबह जो रोज आती है किरण को धोल देती है, नए नए रंग से रंगी रंगीन होती है, क्या खूब है बना लिया ये सारा जहां, क्या खूब है बना लिया ये सारा जहां, दुनिया बनाने वाले की ये सब है गवाह, दुनिया बनाने वाले की ये सब है गवाह, ये जमीन ये आसमां बाहर का, ये जमीन बाहर का समा। Amen. Praise the Lord. I'm sure कि आज आप बड़े एक्सपेक्टेशन से रुके हो कि आज वचन से के द्वारा हम आशीर्वादित होने वाले हैं। और आखिर में पास्टर सारे बीमार लोगों के लिए भी प्रार्थना करेंगे जो भी प्रॉब्लम्स के थ्रू गुजर रहे हैं। तो तभी आप अपने कमेंट्स में डाल सकते हो कि जो कोई समस्या के थ्रू जा रहे हैं तो आप कमेंट्स में डाल सकते हो। ये वीडियो को शेयर कीजिए ताकि और भी लोग हमारे साथ जुड़ पाए और वचन को सुन पाए। ऑलवेज एनीवेज गॉड ब्लेस यू एंड वी हियर द वर्ड। हेलो, Praise the Lord. प्रभुची स्तुती असो. Okay. Yeah, praise the Lord. प्रभुची स्तुती असो. Hope you're living a victorious life. तुम्ही एक विजयशाली जीवन जगत आहे अशी You know, आशा आहे. we have the life of God in us, आमच्यामध्ये देवाचे जीवन आहे, so there's nothing to fear. म्हणून कुठल्याही गोष्टी विषयी भीती बाळगायची गरज नाही. I'm just adjusting the mobile. Okay. I don't know how it's looking. It's looking a little dark. It's okay now? Okay. So today we are going to, I'm going to speak to you about a very important topic.
आज मी तुम्हाला एक खूप महत्वाच्या विषयी बोलणार आहे It's dealing with grief. आणि हा शोकाबरोबर व्यवहार करणे आहे. So I'll be addressing the matter of grief today. म्हणून मी शोकाच्या विषयी तुम्हाला संबोधित करणार आहे. You know, the dictionary defines grief as a deep sadness, आणि जे शब्दकोश आपल्याला सांगत आहे की जो शोक आहे खूपच गंभीर उदासी आहे, as over a loss, over sorrow. जर आम्ही कोणाला गमावले आहे कुठल्याही दुखाविषयी. So this is not just limited to the loss of a loved one. म्हणून हा जो शोक आहे फक्त आपल्या प्रियजन जे वारले आहे त्यांच्याविषयी नाही. Any loss can cause grief. आणि कुठलाही जी तोटा आहे किंवा गमावणे आहे आपल्याला शोक देऊ शकतो. Some can be big काय मोठे असू and शकतो some can be small. आणि काय छोटा दुःख असू शकतो. Even some people can grieve for small losses. आणि काय लोक छोटासा नुकसानसाठी देखील दुःख बाळगू शकत So आहे. grief can come due to any reason. म्हणून शोक कुठल्याही कारणासाठी येऊ शकत Like आहे. it could be because of divorce आणि हे घटस्फोटमुळे तुम्ही दुखीत असेल or relationship breakup किंवा नातेसंबंधामध्ये तडजोड आहे म्हणून or loss of health किंवा तुमची तब्येत बरोबर नाही or म्हणून losing a job किंवा तुम्ही आपल्या नोकरी गमावली आहे म्हणून or loss of financial stability, किंवा तुमच्यामध्ये एक आर्थिक व्यवस्थाची तोटा आहे maybe a miscarriage, आणि तुमच्या गर्भपात झालं असेल maybe because of retirement. आणि सेवानिवृत्ती झाली असेल त्याच्यामुळे असेल. It could be even small matters like death of a pet. आणि तुमच्या पाळवी प्राणीच्या मृत्यूमुळे देखील तुम्ही दुःखित होऊ It शकत could आहे. be loss of a cherished dream that you had. आणि जे तुम्ही स्वप्न पाहिले होते किंवा इच्छा धरले होते ते जर तुम्ही गमावले Or it त्याविषयी देखील could तुम्ही be दुःखित असेल. Because of someone who is close to you and they are seriously ill. आणि काय असा व्यक्ती असेल जे तुमच्या अगदी जवळ आहे आणि ते खूप तीव्रतेने आजारी आहे So म्हणून तुम्ही दुःखी आहे. It could be any reason. म्हणून कुठलाही कारण असू शकत आहे. Maybe you're also struggling to overcome any sin. आणि कुठल्याही पापावर जय मिळवण्यासाठी तुम्ही संघर्ष करत आहे And you're thinking it's too hard. आणि तुम्हाला वाटत आहे ही खूपच कठीण गोष्ट आहे Maybe माझ्यासाठी. whatever you're going through, आणि कुठल्याही गोष्टीतून तुम्ही जात and you're असेल saying, I cannot handle this. आणि तुम्ही बोलत आहे की ह्या गोष्टी बरोबर मी हाताळू शकत नाही. Let me say this. मी तुम्हाला असं सांगतो, Whatever situation you are in, आणि कुठल्याही गोष्टीमध्ये परिस्थितीमध्ये तुम्ही आहात God has a message for you. देवाकडे तुमच्यासाठी एक संदेश So आहे. hear this message. म्हणून हा जो संदेश आहे तुम्ही You ऐका. know, because if we don't know what God tells us as a word for us in this kind of situation, जर तुम्हाला माहिती नाही की अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये देव तुम्हाला कुठल्या प्रकारचा शब्द द्यायला इच्छितो. this pain and grief can also disrupt your physical health. आणि ही जी दुःख आहे किंवा वेदना आहे तुमच्या शारीरिक तब्येत देखील बिघाडू शकत It आहे. may even cause difficulty to sleep, आणि तुम्हाला झोप देखील येणार नाही, Or त्रास होणार झोप येण्यामध्ये eat, किंवा Or खाण्यामध्ये even- तुम्हाला भूक लागणार नाही even think straight. आणि तुम्ही सरळ देखील विचार करू शकत So नाही. those who have lived at any length of time, म्हणून जो कोणी कुठल्याही वेळेपर्यंत राहिले असेल, we are all acquainted with grief. आम्हा सर्वांना दुःखाबरोबर आम्ही सहभागी आहोत. And we know that it is an inescapable part of life. आणि आम्हाला माहिती आहे की हा जो दुःख आहे आपण ह्याच्यातून निभावू शकत नाही, आपली सुटका नाही. We cannot avoid all grief, आणि सर्व दुःख जे आहे आपण टाळू शकत but we नाही, can avoid all the destruction that grief can cause. पण सर्व नाश जे दुःख आणत आहेत त्या गोष्टीला आपण टाळू शकत आहे. Now let's see from God's perspective, आपण देवाच्या दृष्टिकोनाद्वारे बघूया, which is the word of God, जो देवाचे वचन आहे, what he has got to say about grief. की त्याला शोकाविषयी किंवा दुःखाविषयी काय बोलायची इच्छा The आहे. first thing we notice from the word of God, आणि प्रथम गोष्ट जी आपण देवाच्या वचनातून पाहत आहे ती अशी आहे, this is very important. Now listen to this very carefully, आणि ही खूप महत्वाची आहे, खूप बारकाईने because ऐका, this will free you and deliver you. कारण ही गोष्ट तुम्हाला मुक्त करणार, तुम्हाला सुटका देणार. Because you cannot remain in grief कारण तुम्ही दुःखात राहू शकत for नाही long. खूप वेळेपर्यंत. And I know the devil has deceived many Christians आणि मला माहित आहे शैतानाने अनेक ख्रिस्ती लोकांना फसवले आहे because of grief. दुःखामुळे, So शोकामुळे. now hear this very carefully, म्हणून खूप बारकाईने हा so that संदेश you will ऐका, come out from every grief. जेणेकरून प्रत्येक दुःखातून तुम्ही बाहेर निघणार. Now, first let me tell you, प्रथम मी तुम्हाला सांगतो, we notice from the word of God आपण देवाच्या वचनातून पाहतो is that ती अशी आहे one's grief is not unique.
आणि एकदा जी दुःख आहे ती विशिष्ट नाही, which means ज्याचा अर्थ आहे you're not the only one going through grief. तुम्ही एकुलता एक असा व्यक्ती नाही जे दुःखातून किंवा क्लेशातून किंवा शोकातून जात आहे. This is the first thing you must know. आणि ही प्रथम गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे Establish this in your heart, आणि ही गोष्टी तुमच्या हृदयात स्थापित because करा, the devil will deceive you. कारण शैतान तुम्हाला फसवू शकतो. Don't think that your situation is a unique आणि situation असं विचार करू नका की तुमचीच परिस्थिती एक विशिष्ट परिस्थिती आहे and you're the only one आणि तुम्ही एकुलता एक असा व्यक्ती आहे going through it. जो ह्या दुःखातून जात You आहे. know, if you think that way, जर तुम्ही अशा प्रकारे you'll विचार केला, become bitter against God. तुम्ही देवाविरुद्ध कडू होणार You'll even say, why me, Lord? आणि तुम्ही असं देखील बोलणार का मी प्रभू, Why? There are so many others. आणि इतर खूप लोक आहेत Why should I go through all आणि this? मी फक्त ह्या दुःखातून का You गेलो know, पाहिजे. this thought comes because many don't know the word of God. आणि हा विचार येतो कारण अनेकांना देवाचे वचन माहिती नाही, Because the devil is very clever. कारण शैतान खूप हुशार And आहे. one of the most deceptive ploys is to make you think आणि त्याच्या एक फसवणुकीचा एक शस्त्र आहे की तो तुम्हाला असं विचार करायला that लावतो no one else knows what you're going through because they have not faced the same situation you're facing. कारण कुणाला माहिती नाही की तुम्ही कुठल्या दुःखातून जात आहे, कारण ते देखील त्या दुःखातून गेले नाही जसं तुम्ही त्या परिस्थितीतून गेले आहे. That's what some saints say. म्हणून काय संत म्हणत आहे, Brother, भाऊ what you know what I'm going आणि through. तुम्हाला काय माहितीये मी कसं कुठल्या दुःखातून जात If आहे. you only knew, जर फक्त तुम्हाला or माझं if दुःख you would have gone like I have gone through, जर तुम्ही मी जो दुःखातून गेलाय त्या दुःखातून तुम्ही गेला असता, then you would have known. मग तुम्हाला समजले असते. See, the reason saints talk this way is आणि एक कारण आहे की संत लोक असं बोलत आहे because they think that their suffering or their pain or their grief is something unique which no one has gone through. कारण त्यांना वाटत आहे की त्यांची दुःख जी आहे, वेदना जी आहे, क्लेश आहे, ती अशी गोष्ट आहे की दुसरा व्यक्ती त्या दुःखातून क्लेशातून गेलाच नाही. And this is one of the greatest deception of the devil. आणि हा शैतानाचा एक फार मोठा फसवणुकी And आहे. if you keep this thought, आणि जर तुम्ही हे विचार ठेवले you will not be able to come out. मग तुम्ही ह्याच्यातून बाहेर निघू शकत नाही. You know, there have been many songs that has been written. आणि असं अनेक गीत लिहिण्यात आले आहे Nobody knows the trouble I feel. आणि कुणालाही माहिती नाही जो संकटातून दुःखातून किंवा ज्या संकटाचा अनुभव मी करत Nobody आहे, knows my sorrow. आणि कुणालाही माझं दुःख माहिती That नाही, is not true. आणि ही गोष्टी खरी I नाही. will clear it from the scriptures. आणि मी तुम्हाला शास्त्रामधून दाखवणार आहे. You know, the scripture says very clearly. आणि शास्त्र स्पष्ट रीतीने सांगत Now आहे this will bless you. आणि ही गोष्टी तुम्हाला आशीर्वादित In करणार. 1 Corinthians 10:13, 1 Corinthians 10:13 look what the Lord says. बघा प्रभू काय म्हणत आहे. No temptation आणि कुठलाही जो मोह आहे or no test किंवा कुठली परीक्षा has overtaken you तुमच्यावर मात केला नाही that is not common to man. जो मनुष्याला सामान्य नाही असं कुठलाही मोह तुमच्यावर मात केलेला नाही. But God is faithful. पण देव विश्वासू आहे. He will not let you be tempted तो तुम्हाला इतका परीक्षात पाडणार नाही, beyond your ability. तुमच्या क्षमतेच्या पलीकडे तो तुम्हाला मोहात पाडणार But- नाही. पण With the temptation, त्या मोहाबरोबर He will also provide a way of escape. तो तुम्हाला निभावण्याचा एक मार्ग देखील दाखवणार. Why? का? That you may be able to bear it. जेणेकरून तुम्ही ते मोह किंवा परीक्षा किंवा संकट ते सहन करू This is a शकता. powerful passage आणि हा एक सामर्थ्यशाली वचन which आहे will free you. जो तुम्हाला बंधमुक्त You करणार. know, the devil will not be able to hold you longer. आणि शैतान तुम्हाला खूप वेळेपर्यंत धरू बसू शकत नाही. This passage at least has 6 hope-giving truths. आणि ह्या अध्यायामध्ये 6 आशा देणारी सत्य आहे. You must embrace in the midst of any storm or pain or grief you're going through. आणि कुठलाही वादळ किंवा वेदना किंवा दुःख जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीतून जात आहे, तुम्ही ह्या वचनाला आलिंगन दिले Today पाहिजे. I want to free you from all this आज मला तुम्हाला या सर्व गोष्टीपासून मुक्त करायचं, because then you will be able to come out. मगच तुम्ही बाहेर येऊ शकत आहे. Let me speak to you about these 6 things. आणि ह्या 6 गोष्टींविषयी मी तुम्हाला सांगतो. First. प्रथम, No temptation कुठलाही मोह has overtaken you तुम्हावर जय मिळवलेला नाही that is not common to man. जो मनुष्याला सामान्य नाही. This is the first comfort. आणि ही प्रथम शांतवण आहे. Now listen to this. आणि ह्या गोष्टीकडे You are not alone. तुम्ही एकटे नाही. You're not the first person to go through what you're experiencing. आणि ज्या गोष्टीचा तुम्ही अनुभव घेत आहे त्या अनुभवाचा तुम्ही प्रथम व्यक्ती नाही जो अनुभव घेत आहे. Your testing is not the first case. आणि तुमची जी परीक्षा आहे प्रथम स्थिती नाही. You are tempted in the same way आणि तुम्ही त्या प्रकारेच मोहात पडत आहे that everyone else is tempted or tested.
जसं इतर सर्व लोकांची मोह होत आहे किंवा त्यांची परीक्षा होत आहे, तसंच तुम्ही देखील मोह किंवा परीक्षात पडत The आहे. devil wants to show you, आणि शैतानाला तुम्हाला दाखवायचं you're आहे the only one. की तुम्ही असंच एक व्यक्ती आहात. You are unique. Your testing is unique. Your temptation is unique. Your suffering is unique. Your grief is unique. आणि तुम्ही विशिष्ट असं व्यक्ती आहे. तुमची जी मोह आहे, तुमची परीक्षा आहे, तुमची जी दुःख आहे ती खूपच विशिष्ट आहे. कोणी असं प्रकारच्या दुःख किंवा क्लेशातून गेला नाही असं शैतान तुम्हाला दाखवत That आहे. you'll enter into self-pity. जेणेकरून तुम्ही स्वकीय मध्ये प्रवेश And करता you don't want any fellowship with anyone. आणि तुम्हाला मग इतर कुणाबरोबर सहभागिता ठेवायची इच्छाच Then you नसते. become bitter with God. मग तुम्ही देवाबरोबर कडू होता. You know, the help that God brings, you don't want to accept it. आणि जी मदत देव घेऊन येत आहे त्याचा तुम्ही स्वीकार करत नाही. Let me tell you. तुम्हाला सांगू द्या. Maybe you have lost a loved one. आणि कदाचित तुम्ही तुमच्या प्रियजनांना गमावले Maybe you असेल. lost your job. तुम्ही तुमच्या नोकरी गमावली Maybe असेल. you have a problem with your marriage. तुमच्या विवाहामध्ये समस्या Or असेल you're battling against sin. किंवा तुम्ही पापाबरोबर संघर्ष करत आहे. Remember, लक्षात there ठेवा. are millions of people around the world. आणि जगामध्ये असं अरबो करोडो लोक आहे And throughout the history, आणि पूर्ण इतिहासमध्ये who have experienced the same thing. आणि पूर्ण इतिहासमध्ये सर्व मनुष्याने सारख्याच गोष्टीचा Let अनुभव us not केला. think we can never have temptation that has not been experienced by millions of other people. आणि असं विचार करू नका जे मला असं मी असं मोहाचा सामना केला नाही जे इतर अरबो लोकांनी सामना केला नाही. This should give you an incredible amount of hope. आणि ही गोष्टी तुम्हाला खूपच प्रमाणात एक आशा दिली You पाहिजे. may think, what hope is in that sentence? आणि तुम्ही बोलणार की ह्याच्यामध्ये काय आशा आहे. The answer is simply this. आणि सोपं उत्तर आहे Common problems have common solutions. आणि सामान्य समस्यामध्ये सामान्य उपाय असते. Now, the scripture was written आणि वचन लिहिण्यात आले to people लोकांसाठी who are in many ways like us. आणि जो सर्व प्रकारे आपल्यासारखेच होते. They also experienced what we are experiencing or have experienced. आणि ते देखील आम्ही जे अनुभव करत आहे किंवा घेत आहेत ते लोक देखील त्या गोष्टीचा अनुभव केले किंवा घेत आहेत. They too experienced pain and death. आणि त्यांनी देखील वेदना व मृत्यूचा They- अनुभव केला They आहे. also had bad marriages आणि त्यांच्या देखील वाईट विवाह or होते problems in their churches. किंवा त्यांच्या मंडळीमध्ये समस्या होती. They also struggled with the same kind of sins आणि we ते do. देखील आम्ही जसं पाप करत आहे त्या पापाबरोबर त्यांनी देखील संघर्ष केले Therefore, आहे. the solutions God gave them आणि त्यांना काय उपाय देवानी दिले applies to us as well. आणि ते जे उपाय आपल्यासाठी देखील लागू You होतात. read in the Bible. तुम्ही शास्त्रामध्ये वाचा. They have all gone through this kind of problems. आणि सर्व लोक अशा प्रकारच्या समस्यातून गेले आहेत. So whatever is your struggle, म्हणून जी काही तुमची संघर्ष the आहे solution is in the Bible. आणि जी उपाय किंवा उत्तर शास्त्रामध्येच आहे. So remember, म्हणून लक्षात any ठेवा. situation you find yourself आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जर तुम्हाला दिसत आहे तुम्ही तिथे सापडले आहात, is not only experienced by you alone, तुम्ही फक्त एकटे त्या परिस्थितीचा अनुभव घेत but नाही, even by others, पण इतर लोक देखील त्याचा अनुभव घेत आहेत. and it's a common experience to us all. आणि ही एक सामान्य अनुभव आहे आपल्या सर्वांसाठी. Don't think you are something, you have some special problem. आणि असं विचार करू नका की तुमची जी समस्या आहे काय विशिष्ट असं This समस्या is, आहे. I'm not offending you, मी तुम्हाला नाराज करत नाही, but I'm showing you. पण मी तुम्हाला दाखवत Because the आहे. devil is deceiving many Right. saints. शैतान अनेक संतांना फसवीत Now, आहे this is very important to understand. आणि ही खूप महत्वाची आहे समजून If घ्यायला. Satan can make you believe जर शैतान तुम्हाला असं विचार करायला लावतो that your situation, your problem, your grief is unique, की तुमची परिस्थिती जी आहे तुमची समस्या जी आहे ती खूपच विशिष्ट आहे, then you'll automatically exempt yourself from all help that is available. मग तुम्ही स्वतःला जी सर्व मदत तुम्हाला उपलब्ध आहे त्यापासून तुम्ही स्वतःला वेगळं करणार. And regardless of how people want to help you, आणि किती लोकांना तुमची मदत करायची इच्छा असेल you'll say, no, you don't understand. आणि तुम्ही त्यांना बोलेल की तुम्हाला कळत नाही, You cannot help me तुम्ही माझी मदत करू शकत because नाही, you have not gone through this. कारण तुम्ही माझ्या समस्यातून गेले नाही. And the more you separate yourself from believers आणि जितकं अधिक तुम्ही स्वतःला विश्वासू लोकांपासून वेगळा and करत their आहे comfort, आणि त्यांच्या the more सांत्वनापासून you'll enter into self-pity. आणि तितकं अधिक तुम्ही स्वकीय मध्ये प्रवेश So करणार. what is Paul saying here? म्हणून पॉल इथे काय म्हणत आहे, There is no problem as such, something as superhuman or supernatural temptation or testing. आणि असं काय अलौकिक किंवा अतिश्रेष्ठ असं तुम्हाला काय परीक्षा किंवा मोह झालेली नाही. Temptations or testings are just human experiences. आणि जी मोह आहे किंवा परीक्षा आहे फक्त मानवी अनुभव आहे. Circumstances, situations may differ, आणि परिस्थिती आणि हालात बदलू शकतो but from person to person. व्यक्ती ते व्यक्तीपासून, But basic testing and temptations are the same. पण प्राथमिक जी मोह व परीक्षा
सर्वांना सारखंच असते. The Bible says in Hebrews 4:15, आणि इब्री 4:15 मध्ये शास्त्र even the म्हणतात, Son of God आणि देवाचे पुत्र देखील was tempted in all things तो सर्व गोष्टीमध्ये त्याची परीक्षा झाली as we are. जसं आम्ही आहे. And because of that, आणि त्या गोष्टीमुळे he is able to come to our help आणि तो आपली मदत किंवा सहाय्यासाठी यायला समर्थ आहे, of those who are tempted, the Bible says. त्या लोकांसाठी जे मोहात पडले आहे. So first you need to understand, म्हणून प्रथम तुम्ही समजून घेतले there are पाहिजे. no unique temptations only specially made for you. आणि असे काही विशिष्ट मोह नाही जे फक्त तुमच्यासाठीच रचले गेले आहे. But the devil likes to make you think that way. पण शैतानाची इच्छा आहे की तुम्ही अशा प्रकारे विचार केले And पाहिजे. if he can convince you आणि जर तो तुमची खात्री पटवू शकत आहे that no one has ever had this kind of problem, की कुणाकडे अशा प्रकारची समस्या नाही जो तुमच्याकडे आहे, then he can isolate you and take away any hope from you. आणि मग तो तुम्हाला वेगळा करू शकत आहे, एकटा करू शकत आहे, आणि प्रत्येक आशा तुमच्याकडे येण्यापासून तो थांबवू So शकत आहे. any temptation म्हणून कुठलाही or मोह, testing we face जो परीक्षा किंवा मोहचा आम्ही सामना करत आहे, is just comes in variations. आणि ती फक्त वेगवेगळ्या प्रकारे येत आहे, रूपात येत आहे, It may come in a different size box, आणि ते वेगवेगळ्या मापाच्या प्रमाणात येऊ शकतो, maybe wrapped in a different paper. आणि वेगळ्या कागदामध्ये ते गुंडाळून येऊ शकत It may आहे, have a different bow, आणि त्याच्यामध्ये वेगळा बो असेल, but the contents are same. पण त्याच्यामध्ये जी पदार्थ आहे, वस्तू आहे, सारखीच आहे. Once you understand this, एकदा तुम्हाला ही गोष्टी समजले, this will diffuse much of the power of the testing or temptation. आणि ही जी तुमची सामर्थ्य मोह किंवा परीक्षाची जी सामर्थ्य आहे त्याला कमी करू शकत आहे. Instead of entering into this bondage, आणि ह्या बंधनात प्रवेश करण्याच्या ऐवजी you will look in a very different way, तुम्ही खूप वेगळ्या रीतीने ह्या गोष्टीकडे पाहणार, and you will not enter into self-pity. आणि तुम्ही स्वकीय मध्ये प्रवेश करणार नाही. Amen. आमेन. That's the first thing. आणि ही प्रथम गोष्ट आहे. Second, दुसरा, look at the same verse. आणि त्या सारखंच वचनाकडे बघा. Second, it says, आणि दुसरा म्हणत आहे, but God is faithful. पण Look at देव this. विश्वासू आहे. Amen. आमेन. Let me read that verse. आणि तुम्हाला तो 1 Corinthians 10:13. 1 Corinthians 10:13. No temptation has overtaken you that is common to man. आणि कुठलाही मोह तुमच्यावर मात केला नाही जो मनुष्याला सामान्य Yours नाही, is not something special. आणि तुमची काय विशिष्ट गोष्टी It नाही, is common to all. आणि तुमची जी मोह आहे सर्वांना सामान्यच आहे, That will free you. आणि ही गोष्टी तुम्हाला बंधमुक्त करणार. You will know. तुम्हाला कळेल, Oh, all are going through. जरी सर्व लोक परीक्षेतून जात I'm not आहेत, the only one. मी एकटाच नाही जो मोहातून जात Oh आहे. man. मग ठीक आहे. So I have an answer from the Bible. म्हणून मला शास्त्रामधून उत्तर आहे. Second, it says, दुसरा म्हणत आहे, God is faithful. देव विश्वासू So this is the आहे. second comfort. आणि हा दुसरा सांत्वन आहे आपल्यासाठी. You know, no Christian would deny Christ, God's faithfulness. आणि कुठलाही जो ख्रिस्ती आहे देवाच्या विश्वासूपणाला नाकारणार नाही. Maybe you have been tempted to think, कदाचित तुम्ही अशा मोहात पडले असेल विचार will करायला God be faithful to me? की देव माझ्याकडे विश्वासू असेल का? Yes. होय. In 2 Timothy 2:13 he says, आणि 2 तिमोथेकरास 2:13 मध्ये त्यांनी if we are faithless, जर आम्ही विश्वासहीन he आहे, remains faithful. तो विश्वसनीयच राहतो. Amen. आमेन. Maybe you're not faithful, तुम्ही विश्वासू नसेल, but he will be faithful to you. पण तो देव जो आहे तुमच्याकडे विश्वासूच He असेल, remains faithful, तो विश्वासूच राहतो, for he cannot deny himself. कारण तो स्वतःचा नाकार करू शकत See, नाही. God is always faithful. देव नेहमी विश्वासू आहे. You'll never find any lack in God. तुम्हाला कधीच देवामध्ये कुठलाही कमी दिसणार नाही. Amen. आमेन. God promised the children of Israel, देवाने इस्रायलच्या संततींना अभिवचन दिले, even though they had committed many unspeakable acts of idolatry and disobedience, जरी त्यांनी खूपच मूर्तीपूजा व अवज्ञाचे कृत्य केले, yet God was faithful to them. तरी देव त्यांच्याकडे विश्वसनीयच होते. God was faithful to David, आणि देव दाविदाकडे विश्वासू होता. even though he sinned with Bathsheba. जरी त्यांनी बत्शेबा बरोबर पाप केला, God was faithful to Peter, देव पेत्रा बरोबर विश्वासू होता. even after he denied Jesus 3 times. पेत्राने येशूच्या 3 वेळेस नाकार केला तरीही, God was faithful to Daniel आणि देव दानियल बरोबर विश्वासू होता. in the lion's den. आणि सिंहाच्या गुहामध्ये, Even he was faithful to Shadrach, Meshach, and Abednego. आणि शद्रक मेशक व अबेदनगोकडे देखील देव विश्वासू So होता. there are many examples. म्हणून असं अनेक So उदाहरण आहे. God is always faithful. म्हणून देव नेहमी विश्वासूच आहे. Let us now go to the third one. आपण तिसरा मुद्दाकडे जाऊ. 1 Corinthians 10:13. 1 Corinthians 10:13. Third comfort, it says, आणि तिसरा शांतवन म्हणत आहे, he will not let you be tempted. आणि तो तुम्हाला इतका मोहात पाडणार He नाही, will not allow you to be tested. आणि तो तुमची इतकी परीक्षा घेणार नाही,
more than you can bear. आणि तुमच्या सहन शक्तीच्या See, पलीकडे. this comforts us. आणि ही गोष्टी You know, आपल्याला शांत. the devil was telling us, आणि शैतान आपल्याला सांगत होता, no one has gone through as you're gone आणि through. ह्या परिस्थितीतून तुम्ही गेलाय तसं कुणीही गेला नाही. But that's a lie of the devil. पण तो शैतानाचा एक लबाड आहे. God knows you more than you know yourself. आणि तुम्ही जितकं स्वतःला ओळखत नाही तितकं देव तुम्हाला ओळखत आहे. Here we have a very strong word of encouragement इथे आपल्याला शांतवण देणारा खूपच मोठा एक शब्द आहे about God's help when tested. देवाच्या मदतीविषयी आणि देवाच्या परीक्षाविषयी. He takes care of the testings that come. आणि जो परीक्षा आपल्याला येत आहे त्याची तो काळजी He घेतो. knows how much you can bear. आणि त्याला माहिती आहे तुम्ही किती सहन करू शकत आहे. Amen. He Amen. knows देवाला माहिती आहे how much you can bear. की किती तुम्ही सहन करू शकत आहे. He says he will not allow you to be tempted more than you can bear. आणि तुम्ही सहन करू शकत नाही त्याच्या पलीकडे देव तुम्हाला मोहात पाडू He शकत will नाही. not allow you to be tempted more than you can bear. आणि तुम्ही सहन करू शकत नाही त्याच्या पलीकडे देव तुम्हाला मोहात See, पाडणार look नाही. at this. आणि ह्या That गोष्टीकडे बघा. means only the bearable temptation or testings can come on you. ह्याच्या अर्थ फक्त जी गोष्टी आम्ही सहन करू शकत आहे तीच परीक्षा किंवा मोह आपल्यावर येऊ शकत The आहे. testing or the temptation that comes, आणि जी परीक्षा किंवा जी मोह येत आहे instead of thinking it is unbearable, आणि असं विचार करणे की हे असहनीय आहे think असं विचार करा. that only bearable testing and temptations can come on me. आणि फक्त जी सहनीय जी परीक्षा किंवा मोह माझ्याकडे येऊ शकत आहे Amen. असं विचार करा. आमेन. Once you know this, एकदा तुम्हाला हे समजले you will be able to bear it. मग तुम्ही ते सहन करू शकता. But if you don't know it, पण जर तुम्हाला माहिती नाही that bearable temptation will become unbearable. तो जो सहनीय जी मोह आहे ती तुमच्यासाठी असहनीय होणार. Amen. आमेन. You make it unbearable तुम्ही त्याला असहनीय करतात because what God has permitted, कारण जो देवाने परवानगी दिली आहे He has permitted only bearable things. त्यांनी फक्त तुम्हाला सहन करण्यासाठी ती गोष्टी दिलेली आहे And you could have borne it, आणि तुम्ही ते सहन करू शकत but होता. since you didn't know, पण तुम्हाला माहिती नव्हतं you म्हणून made that bearable unbearable. तुम्ही त्या सहनीय परीक्षेला असहनीय परीक्षा किंवा मोह बनवले. Amen. आमेन. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे You बघा. know, you didn't fall because it was unbearable. आणि तुम्ही पडले नाही कारण ते असहनीय नव्हते असे नाही. You fell तुम्ही पडले because you thought it is unbearable. कारण तुम्हाला वाटले की ते असहनीय आहे म्हणून तुम्ही पडले. The bearable that came, you thought it is unbearable, so you fell. आणि जे सहनीय आले तुम्हाला वाटले ती असहनीय आहे म्हणून तुम्ही पडले. You must trust God. तुम्ही देवावर भरोसा केला He पाहिजे. told you. त्यांनी तुम्हाला He सांगितले will not let you be tempted more than you can bear. की तुमच्या सहनशक्तीच्या पलीकडे तो तुम्हाला परीक्षा किंवा मोहात So पाडणार नाही. those who don't know the scripture म्हणून ज्या लोकांना ही वचन माहिती नाही will give up ते आशा सोडून देणार or give in to thinking किंवा ते असं विचार करणार it's too much to handle. की ही गोष्टी खूप आहे I हाताळण्यासाठी. cannot bear it. मी हे गोष्टी सहन करू शकत And the नाही. moment they gave up, आणि ज्या क्षणी त्यांनी आशा सोडून दिले it became unbearable. मग ती गोष्टी त्यांच्यासाठी असहनीय झाली. It's not God. आणि हा देव नाही It is the lie of the devil, आणि हा शैतानाचा खोटा आहे or because of us not knowing the truth. किंवा आपल्याला सत्य पूर्णपणे माहिती नाही म्हणून. But this scripture gives us comfort पण हा जो वचन आहे आपल्याला शांतवण देतो that God who knows की देव ज्याला माहिती आहे how much you can bear की किती मी सहन करू or शकत what आहे, is your capability की तुमची क्षमता काय आहे or your faith level, किंवा तुमच्या विश्वासाचे प्रमाण He किती will आहे. not allow you to be tested more than you can bear. मग तो तुमच्या सहनशक्ती पलीकडे तुम्हाला मोहात पाडणार नाही. Amen. आमेन. So no saint म्हणून कुठलाही संत can say असं बोलू शकत आहे that he was overwhelmed by temptation की तो जो मोहाने तो ग्रासून गेला or the devil made me to do it. किंवा शैतानाने मला ती गोष्टी करायला लावली. No one can say कोणी असं बोलू that शकत नाही Satan gave me more than I could bear. की शैतानाने मला अशा परीक्षा किंवा मोह दिले जो माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे होता. The devil makes you to believe that way. शैतान तुम्हाला अशा प्रकारे विचार करायला लावतो. God is faithful. देव विश्वासू He आहे remains true to his own children. आणि तो त्याच्या लेकरूंकडे खराच असतो. When our faithfulness is tested, जे आपल्या विश्वासूपणाची चाचणी होतो we have God's own faithfulness as a resource. आणि आपल्याकडे देवाच्या स्वतःच्या विश्वसनीयपणा आहे आपल्या सामग्री म्हणून. We can be absolutely certain आम्हाला पूर्णपणे खात्री आहे that He will not allow me to be tempted beyond what I am able to bear. की तो मी जो सहन करू शकत नाही त्याच्या पलीकडे तो मला कुठल्याही गोष्टी देणार नाही जो मी सहन करू शकत You know, नाही. many times अनेकदा we have experienced आम्ही अनुभव केला आहे that we thought we couldn't resist another minute.
की आम्ही दुसरा मिनिट देखील ह्या गोष्टीचा विरोध करू शकत नाही. But if we had known पण जर आपल्याला समजले that the असते testing or temptation की जी परीक्षा आहे किंवा मोह आहे that has come your way जो तुमच्या मार्गेत आली is आहे bearable, ती सहनीय आहे. even if you think it is more, जरी तुम्हाला वाटत आहे ती अधिक आहे, you know that God will give you grace तुम्हाला माहिती आहे की देव तुम्हाला कृपा देणार to bear it. त्याला सहन करण्यासाठी. Amen. आमेन. So you don't have to worry at all. म्हणून तुम्हाला मुळीच चिंता करायची गरज नाही. First, He permits only those things that you can bear. प्रथम देव फक्त त्या गोष्टीची परवानगी देत आहे जे तुम्ही सहन करू And if, शकता. even if you consider it as unbearable, आणि जरी तुम्हाला वाटत आहे की ही गोष्टी असहनीय आहे, God can give you more grace. देव तुम्हाला अधिक कृपा देऊ Grace शकतो. is God's ability. कृपा देवाची क्षमता Now, आहे. I'm not talking about sickness and disease. मी आजार व रोगाविषयी बोलत Maybe नाही. you're going through a period of sickness, कदाचित तुम्ही आजाराच्या एक काळातून जात but असेल, don't enter into self-pity. पण स्वकीय मध्ये कधीच प्रवेश करू If there's नका. any sickness, you can pray about it. जर कुठला आजार आहे तुम्ही त्याच्याविषयी You प्रार्थना can करू. resist sickness in Jesus' तुम्ही name. आजाराचा विरोध करू शकता येशूच्या Okay, नावात. next point is that पुढचा मुद्दा आहे, though temptation is universal to mankind, जरी जी मोह आहे सर्व मनुष्य जातीसाठी सर्वत्र we are आहे, not left on our own to handle it. आपण स्वतःहून एकटे नाही त्या गोष्टी बरोबर हाताळण्यासाठी. God knows it, देवाला ही गोष्टी God माहिती, sees it, देव पाहत आहे God weighs it, आणि देव त्याच्या मोजमाप and God करतो is faithful. आणि देव विश्वासू आहे. The Bible says शास्त्र म्हणत आहे. Jesus was tempted in all points, आणि येशूला सर्व प्रकारे मोहात पाडण्यात आले yet He overcame. तरी तो त्याच्यावर जय मिळवला. Amen. आमेन. Next point is this. आणि दुसरा मुद्दा आहे, Some have misrepresented or misinterpreted this verse to say आणि काही लोकांनी हा वचनाचा चुकीचा अनुवाद केलाय असं बोलून that the Lord is the one who brings all this. की प्रभूच आहे जो हे सर्व मोह परीक्षा आणतो. No, that is not what the Bible says. आणि असं शास्त्र म्हणत नाही. No, God doesn't bring temptations. आणि देव मोह आणत नाही. James 1:13 says, याकोब 1:13 म्हणत let आहे. no man say when he is tempted, I am tempted of God. आणि जर कोणी मनुष्य परीक्षात किंवा मोहात पडत आहे तेव्हा त्यांनी म्हणू नये की देवाने मला परीक्षात पाडलेला For आहे. God cannot be tempted कारण with evil. देव वाईटाबरोबर मोहात पडू शकत Neither नाही does he tempt any man. आणि देव कुठल्याही मनुष्याला मोहात It's पाडत our नाही. own lust that draws us into temptation, James 1:14 आणि says. ही सर्व वासना जो आम्हाला मोहात घेऊन जात आहे असं याकोब 1:14 म्हणत Even आहे. Satan can come against us आणि शैतान देखील आपल्या विरुद्ध येऊ शकत आहे. without any invitation on our part. आणि आपण जरी त्याला आमंत्रण दिले नाही तरी शैतान येऊ शकत आहे. It is not a sin to be tempted. आणि एक पाप नाही जर तुम्ही मोहात पडत आहे. It is sin only when you yield to temptation. आणि ही पाप आहे फक्त जेव्हा तुम्ही त्या मोहाच्या सापळ्यात पडत आहे किंवा त्याच्या अधीन होत आहे So तेव्हा. the scripture is not telling us that the temptation comes from the Lord, म्हणून हा वचन असं म्हणत नाही की जो मोह आहे देवापासून येत आहे, but rather पण the Lord ह्याच्यापेक्षा is saying देव म्हणत आहे there are times अशी वेळ आहे as to how far He will allow us to be pressured under temptation. की किती वेळेपर्यंत आपल्याला मोहाखाली राहायची परवानगी देणार. So even if we reach this limit, म्हणून जरी आपण ह्या मर्यादापर्यंत पोहोचत आहोत, but one thing we have seen, पण एक गोष्ट आम्ही पाहिली God आहे, will not remove this. देव ही मोह काढणार नाही. He will let us go through it. तो आपल्याला ह्या मोहातून जायची You परवानगी देईल. cannot pray, Lord, I pray for my lifetime. आणि तो आपण म्हणू शकत नाही की माझ्या पूर्ण आयुष्यासाठी प्रभू मी प्रार्थना करतो Let no temptation come, let no testing come. आणि कुठलाही मोह किंवा परीक्षा माझ्या मार्गात येऊ नये No, no, no. असं That you नाही. cannot pray that way. असं प्रकारची प्रार्थना आपण करू शकत He will नाही. take us through. आणि तो आपल्याला या मोहातून घेऊन जाणार. He'll be with us तो आपल्या बरोबर as our strength and guide. आपलं बल आणि मार्गदर्शक There's म्हणून. a reason for it. आणि ह्याच्यासाठी एक कारण आहे So we build up faith and patience. जेणेकरून आम्ही विश्वास व धीराची बांधकाम करू If शकतो. if it is taking time, जर ह्या गोष्टीला वेळ लागत that आहे means we are building our patience. ह्याचा अर्थ आहे की आपण देव आपल्या धीराची वाढ Okay, fourth वाढ we will करत see. आहे. चौथा आपण With the पाहू. temptation, it also provide a way of escape. आणि त्या मोहाबरोबर तो आपल्याला निभावण्याच्या किंवा निसटण्याचा मार्ग देखील Look दाखवतो. at this. आणि ह्या Great गोष्टीकडे. comfort. आणि महान The सांत्वन devil may trap you आणि शैतान तुम्हाला सापळात पाडू शकत आहे and then say you are trapped. आणि मग बोलणार की आता तुम्ही पाशात Now सापडले there is आहात. no way of escape. आता तुम्हाला निभावण्याचा मार्ग नाही. Though he may close all the doors जरी तो सर्व दार बंद करू and शकतो make you feel you are trapped आणि now असं वाटून देणार की तुम्ही आता पाशात सापडले and you are आहात helpless, आणि तुम्ही मदतीन but आहात. remember Jesus is the door. पण लक्षात ठेवा येशू दार आहे, He is the way. तो मार्ग आहे. The name of Jesus opens every door. आणि येशूच्या नावाने प्रत्येक दार उघडला जातो. Put the name of Jesus to work. आणि येशूच्या नावाला कार्यात आणा.
Are there doors that are shut against you? आणि जे दार तुमच्या विरुद्ध बंद झाले Use the आहे name of Jesus. येशूच्या नावाचा उपयोग Is करा the name above every name. आणि तो सर्व नावापेक्षा सर्वात उंच So नाव here आहे. it says, म्हणून इथे म्हणत with the temptation, मोहाबरोबर there's a way, एक मार्ग आहे. amen, आमेन. of escape. निभावण्याच्या किंवा बाहेर निघण्याच्या मार्ग. Don't think the temptation closes all the doors. असा विचार करू नका की जो मोह आहे सर्व दारांना बंद करतो. Even in the temptation, there is a door. आणि त्या मोहामध्ये देखील एक दार आहे. So you're not trapped. म्हणून तुम्ही पाशात सापडले नाही. Jesus is the door in that temptation. आणि त्या मोहामध्ये येशू तो दार आहे. Amen. आमेन. Whatever temptations you're going through. आणि ज्या कुठल्याही मोहातून तुम्ही जात आहात So remember, लक्षात ठेवा there is a door. एक दार आहे No door can be closed against you आणि कुठलाही दार तुमच्या विरुद्ध बंद होऊ शकत because नाही. Jesus is the open door. कारण येशू तो उघडा दार आहे. Revelation 3:7 says, प्रकटीकरण 3:7 म्हणत आहे. what Jesus opens, आणि जो येशू उघडतो no man can shut. कुठलाही मनुष्य तो दार बंद And what करू he शकतो. shuts, आणि जो तो दार बंद no करतो one can open. आणि जर येशू तो दार बंद करतो What कोणी तो the उघडू devil शकत नाही. has shut, जो शैतानाने बंद केला आहे Jesus will open. येशू तो उघडू शकत आहे. And what the devil has opened, Jesus can shut. आणि जो शैतानाने दार उघडा ठेवलाय येशू तो दार बंद करू शकत नाही. Amen. So आमेन. whatever situation you're going through, म्हणून जे काही परिस्थितीतून तुम्ही जात आहात God will open the door if you think you're trapped. आणि प्रभू तो दार उघडणार आहे जर तुम्हाला वाटत आहे की तुम्ही पाशात सापडले Whatever the आहे. devil may say, आणि जे काही शैतान you are trapped, की finished. तुम्ही पाशात पडले Now you संपले, can do nothing. आता तुम्ही काय करू शकत नाही. Remember, लक्षात ठेवा Jesus is the door. येशू दार आहे He can open up any door. आणि तो कुठलाही दार उघडू शकतो. Jesus said in Revelation, येशूने I have प्रकटीकरण the keys of death and hate. माझ्याकडे अधोलोक व मृत्यूच्या When किल्ली आहे. I open, जेव्हा मी उघडतो no one can shut. कोणी तो बंद करू When शकत I नाही. shut, जेव्हा मी बंद no करतो one can open. कोणी तो उघडू शकत नाही. Amen. आमेन. When the devil shuts, जेव्हा शैतान बंद करतो Jesus can open. येशू तो दार उघडू When शकतो. the devil opens problems, जेव्हा शैतान समस्याचे दार उघडतो grief, sorrow, आणि दुःखाच्या क्लेशाच्या Jesus can shut it. येशू तो दार बंद करू And शकत the आहे. devil cannot open it. मग शैतान तो उघडू शकत नाही. Amen. आमेन. Okay, let's go to the fifth one. आपण पाचवा So मुद्दाकडे that you जाऊ. will be able to endure it. जेणेकरून तुम्ही ते सहन करू शकत आहे. So he will take care of his people. म्हणून देव आपल्या लोकांची काळजी घेणार He will do this so that you will be able to pass through it, endure it. आणि तुम्ही तो ह्या गोष्टी अशासाठी करू शकत आहे जेणेकरून तुम्ही ह्याच्यातून जाऊ शकत आहे. हे गोष्टी सहन करू When the शकत. soldiers came to arrest Jesus जेव्हा शिपाई आले येशूला अटक in the करण्यासाठी Garden of Gethsemane, गेत्सेमनीच्या बागेमध्ये Jesus told them, येशूने त्यांना सांगितले if you have come for me, जर तुम्ही माझ्यासाठी आले let go of all the disciples. माझ्या शिष्यांना सोडून द्या. In John 18:4-9, आणि योहान 18:4-9 he prevented the disciples from being arrested. आणि त्यांनी प्रतिबंध घातले जेणेकरून त्याच्या शिष्यांना अटक नाही झाले पाहिजे म्हणून त्यांना शिपायांना रोखले ते So the word might be fulfilled, the Bible says. जेणेकरून वचन पूर्ण होणार आहे असं शास्त्र म्हणत Of आहे. those who gave me, आणि ज्या लोकांना तुम्ही मला दिले I lost not even one. मी एकालाही गमावले नाही. Praise God. प्रभूची See, स्तुती असो. God will protect you. देव तुमचं संरक्षण करणार. He will not even lose one. आपण एकही व्यक्तीला गमावणार नाही. प्रभु एक भी व्यक्ति को गवाएगा नहीं. Amen. He will not lose even one. आणि तो एकही व्यक्तीला गमावणार नाही. He will protect you. तो तुमचं संरक्षण करणार. The disciples were not ready for that test that time. आणि त्यावेळेस शिष्य त्या परीक्षेसाठी तयार नव्हते. Though later they went through much persecutions and problems. जरी नंतर ते खूप छळातून परीक्षेतून गेले But at that time they were not mature. पण त्यावेळेस ते प्रौढ नव्हते. But the Lord Jesus protected them. पण प्रभू येशूने त्यांचे रक्षण केलं. That shows God knows your breaking point. आणि ह्याचा अर्थ आहे की देवाला माहिती आहे किती तुम्ही सहन करू शकत He आहे. knows your capability. आणि त्याला तुमची क्षमता माहिती And आहे. with the temptation, आणि त्या मोहाबरोबर He'll provide the way of escape तो आपल्याला निघण्याचा मार्ग that दाखवणार you may be able to bear it. जेणेकरून तुम्ही ते सहन करू शकत आहे. Amen. आमेन. So when you're going through testing and trials, म्हणून जेव्हा तुम्ही संकट परीक्षेतून जात there आहे is the way out. आपल्यासाठी एक मार्ग आहे And Jesus is the way. आणि येशूच तो मार्ग आहे. Every testing or temptation आणि प्रत्येक परीक्षा किंवा मोह is going through. जो तुम्ही त्याच्या आरपार We जात have आहे to go through, तुम्ही त्याच्यातून आरपार गेला not पाहिजे avoid. आणि त्याला टाळले नाही The पाहिजे. Lord is not saying avoid this. आणि प्रभू म्हणत नाही की परीक्षा किंवा मोहाला Because तुम्ही टाळा. These things is very important. कारण ही गोष्टी खूप महत्वाची आहे. These tests are faith.
आणि ही जी परीक्षा किंवा मोह आपल्या विश्वासाची and परीक्षा also करतो strengthens our faith. आणि आपल्या विश्वासाला बल देखील देतो. Going through, sometimes it may take time, आणि ह्या गोष्टीतून जाणे काय वेळ लागू but शकतो. it is adding one more good quality of patience. पण ह्याच्यामध्ये अजून धीराचा एक चांगला गुण आत्मामध्ये Even- आपल्यामध्ये उत्पन्न होतो. Even if it delays, जरी विलंब होतो, God has not left you. देवाने तुम्हाला सोडलेला When नाही. the deadline is close, आणि जेव्हा ती रेषा जवळ येतो don't become panic. आणि तुम्ही बेताळ होऊ नका Don't become impatient. आणि अधीर होऊ नका. Faith and patience, विश्वास आणि धीर though they seem like two opposites, जरी ते दोन विपरीत गोष्टी दिसतात, but they work together. पण ते दोन्ही एकत्र काम करतात. God has a purpose for trying your faith. आणि देवाला एक हेतू आहे तुमच्या विश्वासाची परीक्षा It is घेण्यासाठी patience. आणि धीराबरोबर. That's why James 1 says, म्हणून याकोब एक म्हणत my आहे, brothers, माझ्या बंधूंनो, count it all joy आणि तुम्ही सर्व ह्या गोष्टीला आनंद when माना you're going through various जेव्हा temptations, तुम्ही नाना प्रकारच्या मोहातून जात आहे, Knowing परीक्षेतून this, जात आहे, हे जाणून घेऊन that the trying of your faith की तुमच्या विश्वासाची जी परीक्षा आहे works patience. ती धीर उत्पन्न करते. Sometimes those things which we want to have, which we want it to happen quickly, आणि कधी कधी जी गोष्टी आपली इच्छा आहे की लवकर झाली पाहिजे don't happen. ती घडत नाही. Why? का? For one reason, एक कारणासाठी lack of patience. आपल्यामध्ये धीराची कमी आहे We म्हणून. have to learn the power of patience in our faith. आणि आपल्याला धीराचे सामर्थ शिकले पाहिजे आपल्या So विश्वासामध्ये. when you're expressing faith, जेव्हा तुम्ही विश्वास व्यक्त करत you आहे must also demonstrate patience. तुम्ही धीर देखील दाखवले पाहिजे. As the Bible says म्हणून शास्त्र in म्हणतात James 1, याकोब 1 मध्ये let patience have its perfect work. की धीराने आपलं परिपूर्ण काम करू द्या. So don't be in a hurry. म्हणून घाईघाईत राहू नका. Don't get agitated. म्हणून तुम्ही निराश होऊ नका, चिडू नका. Many people become fretful. आणि खूप लोक खूपच They become चिडतात. angry ते रागिष्ट होतात. when the challenges come, आणि ज्या आव्हाने येतात and that's why they miss God's plan. म्हणून ते देवाची योजना So चुकवतात. challenges are a blessing. म्हणून जी आव्हाने आहेत ती आपल्यासाठी एक You आशीर्वाद can आहे. say they are a springboard to promotion. म्हणून तुम्ही म्हणू शकत आहे हे आपल्यासाठी एक उंच उडान आहे So- प्रमोशन कडे. Refuse to fret, refuse to worry. म्हणून चिंता करायचा तुम्ही थांबा, रागिष्ट We व्हायचं are more थांबा. than conquerors. आम्ही महाविजयी आहोत. Let us not think we can escape all this, आपण असं विचार करू नका की आम्ही ह्या सर्व गोष्टीपासून बचू शकत but we आहे. can pass through this पण आपण ह्याच्यातून and जाऊ शकत learn आहे. faith and patience. आणि आपण ह्याच्यातून गेलो पाहिजे आणि विश्वास व धीर आम्ही शिकलो पाहिजे. Amen. आमेन. Jesus also went through all this. आणि येशू देखील ह्या सर्व गोष्टीतून गेले. Secondly, आणि दुसरी, since now you know the word, आता तुम्हाला वचन माहिती आहे म्हणून, you know the devil will tell you that you are the only person, आणि तुम्हाला माहिती आहे शैतान तुम्हाला बोलेल तुम्ही एकुलता एक असा व्यक्ती आहे and you will not want to talk to anyone आणि तुमची इच्छा नसेल की तुम्ही कुणाशी बोलले because पाहिजे, you will think that they don't understand your problem, कारण तुम्हाला असं वाटत आहे की इतरांना तुमची समस्या समजत नाही and you keep yourself isolated, आणि तुम्ही स्वतःला वेगळं enter ठेवता into self-pity, आणि स्वकीव मध्ये तुम्ही प्रवेश and then करता you have only come in with the devil आणि मग तुम्ही फक्त शैतानाबरोबर संभाषण to करता heal and move beyond grief, आणि तो तुम्हाला to heal yourself आणि तुम्हाला स्वतःला आरोग्य देण्यासाठी and move beyond grief. आणि शोकाच्या पलीकडे You जाण्यासाठी need others' help and comfort. तुम्हाला इतरांची जी मदत व सहाय्याची गरज आहे. Self-pity आणि स्वकीव and every other destructive result of grief आणि प्रत्येक जो शोकाच्या जो विनाश करणारी गोष्टी can आहेत only function when you're isolated. आणि ती फक्त तेव्हा कार्यरत होऊ शकत आहे जेव्हा तुम्ही एकटे नाही विलगीकरणामध्ये But आहे. when you're exposed to the joy of other saints, जेव्हा तुम्ही इतर संतांच्या आनंदकडे उघडकीस the असतात negative effects of grief begin to die. आणि नकारात्मक जो परिणाम आहे शोकाची ती मरायला सुरू करतात. So, fellowship with those believers who are of grace, आणि म्हणून त्या विश्वासू लोकांबरोबर सहभागिता ठेवा जे So that- कृपेची आहे, that joy जेणेकरून तो जो आनंद आहे will free you and deliver you. तुम्हाला मुक्त करणार, तुमची सुटका If करणार. Satan can cut you off from others, जर शैतान तुम्हाला इतरांपासून वेगळा करू शकत then it's आहे, like a wolf separating a sheep from the flock, मग असं आहे की जो एक कोल्हा आहे एका मेंढरूला त्याच्या कळपापासून वेगळा करतो and you become his easy prey. आणि मग तुम्ही त्याच्या सोयीच्या बक्षय होतो. You know, Apostle Peter said, आणि प्रेषित पेत्राने सांगितले resist the devil in faith. आणि शैतानाचा विरोध करा विश्वासाने. In 1 Peter 5:8, एक पत्र 5:8 Knowing मध्ये हे जाणून that the same afflictions की सारखंच जी दुःख आहे are accomplished in your brethren ते तुमच्या भावांना देखील ती दुःख होत आहे that are in the world. जे जगात आहे. See, look at this. आणि ह्या गोष्टीकडे Now, know this. हे जाणून Even घ्या. others are going through this आणि इतर लोक देखील या दुःखातून because जातात. you're not seeing them
what do you call, in grief like you. आणि तुम्ही त्यांना पाहत नाही जसं तुम्ही दुखात आहे तसं तुम्ही You त्यांना think, oh, पाहत नाही. what do you know? आणि तुम्ही म्हणणार तुम्हाला काय माहिती आहे. These are all common आणि हे सर्व problems. सामान्य समस्या आहे. Everyone is facing. So don't make it something special only made for you. म्हणून असं काहीतरी विशिष्ट बनवू नका की ही जी दुःख आहे फक्त विशिष्ट तुमच्यासाठीच आहे असं बनवू नका. Even Peter said, आणि पेत्राने देखील don't सांगितलं resist the devil in faith, आणि विश्वासाने शैतानाचा विरोध कर, knowing हे जाणून that the same की afflictions सारखं दुःख क्लेश are accomplished by other brothers. सारखं दुःख क्लेश इतर भावांना देखील आहे. He said that even others are experiencing the same problems. आणि पेत्र म्हणत आहे इतर लोक देखील सारखंच दुःखाचा सामना करत आहे. So resist this thought that you're the only person. म्हणून ह्या विचाराचा विरोध करा की तुम्ही एकुलता एक असं व्यक्ती आहे जो दुःखातून So जात आहे. those who are experiencing all these griefs म्हणून जे सर्व लोक ह्या दुःख क्लेशाचा अनुभव need करत to आहेत see that others also experience the same things. आणि त्यांनी हे देखील पाहिले पाहिजे की इतर लोक देखील सारखंच दुःख व क्लेशाचा अनुभव घेतात. Lastly, शेवटी this is also very important. ही देखील खूप महत्वाची आहे. Whatever is come your way, आणि जे कुठल्याही गोष्टी तुमच्या मार्गे your problem, आलेली आहे, your suffering, your grief, तुमच्या समस्या, तुमच्या त्रास, तुमच्या दुःख, remember this. लक्षात ठेवा. They have not come to stay. आणि ते राहण्यासाठी आलेले They नाही have come to pass. आणि ते निघून जाण्यासाठी आलेली आहे. Amen. आमेन. If you don't know this, जर तुम्हाला ही गोष्टी माहिती you'll नाही keep it longer. मग तुम्ही त्या गोष्टीला खूप वेळेपर्यंत You'll ठेवणार. halt it. तुम्ही त्याला थांबवणार, You'll stop it. तुम्ही त्याला बंद करणार And you'll keep it. आणि तुम्ही ते सांभाळून ठेवणार. See, the word of God will make you free. आणि देवाचे वचन तुम्हाला बंधमुक्त करणार. Remember, लक्षात ठेवा. whatever is come against you, आणि जे कुठल्याही गोष्टी तुमच्या they विरुद्ध have आले not come here to stay. आणि ते इथे राहण्यासाठी आले नाही, They will pass away. ते जाणारच. Amen. आमेन. This is a very comforting word आणि ही खूपच सांत्वन to देणारी शब्द. remember in the time of grief, आणि हे लक्षात ठेवायला दुखाच्या वेळेत that any situation की कुठल्याही परिस्थिती is only temporary. ती फक्त तात्पुरता आहे, You तात्कालिक आहे. make it permanent. तुम्ही त्याला कायमचा बनवता, Not God. देव नाही. It's the devil that tells you, आणि शैतान तुम्हाला बोलतो now this is permanent. आता ही कायमची आहे. And then you give up. आणि मग तुम्ही आशा You सोडून said, no, तुम्ही म्हटले पाहिजे नाही. nothing that comes to me आणि कुठल्याही गोष्टी जो माझ्याकडे येत आहे is come to stay. ती राहण्यासाठी आलेली नाही, It's come to pass away. ती निघून जाण्यासाठी You आली know, आहे. one of the most encouraging passages in the Bible आणि शास्त्रामध्ये खूप प्रोत्साहन देणारे वचन आहे, is this. ती अशी आहे. And it came to pass. आणि असं घडून आले Look at this आणि phrase. बघा And it came to pass. आणि असं झाले. It's found nearly about 396 times. आणि 396 वेळ हे वचन शास्त्रामध्ये आहे. This phrase is so beautiful. आणि हा जो शब्द आहे किती सुंदर It आहे speaks volumes. आणि हे खूप खोलवर बोलत And it आहे reminds us आणि आपल्याला सांगतो, that आठवण करतो situations we face की जो परिस्थितीचा आम्ही सामना करतो don't come to stay. आणि ते राहण्यासाठी येत They नाही, come to pass. ते निघून जाण्यासाठी आली So आहे. whatever hard times म्हणून कुठलाही कठीण वेळ and crisis situations आणि संकट काळची we are परिस्थिती going through ज्याच्यातून आम्ही जात आहे don't come to stay, ते राहण्यासाठी येत नाही, but instead they come to pass away. पण खरोखर ते निघून जाण्यासाठी आलेली आहे. Wow. Praise God for this. प्रभूची स्तुती असो. How profound that thought is आणि किती घने ते विचार for a आहे child of God. एक देवाच्या I लेकरूसाठी. have seen this truth आणि मी हे सत्य पाहिले demonstrated even in my life again and again. आणि माझ्या जीवनामध्ये याचे प्रयोग निदर्शन झाले आहे वारंवार. In the last more than 30 years of my ministry, आणि माझ्या 30 वर्षाच्या सेविका मध्ये I have had my shares of problems, मला माझ्या समस्याची वाट trials होती and tests. आणि संकट होती, परीक्षा होती There have been situations आणि अशी परिस्थिती that होती seemed impossible, जी अशक्य दिसत होती, but God has been faithful. पण देव विश्वासू होता. If I look back, जर मी मागे पाहतो, you know, so many times the devil told me, आणि किती वेळेस you're शैतानाने not म्हण- going to make it. तुम्ही तर करणार नाही, The church is going to get closed down. की मंडळी तर बंद You'll होणार, have this problem, that problem. मला ही समस्या See, असेल, ते people are समस्या- leaving. बघा लोक सोडून This, जातात. that, everything. हे ते सर्व काही You शैतानाने don't have सांगितलं. money. तुमच्याकडे You पैसा have to नाही stop all this. आणि तुम्हाला हे सर्व बंद करावं लागेल. But God has been continuously been faithful. पण देव निरंतर माझ्या बरोबर विश्वासू होता. Amen. आमेन. Just as the scripture says, जसं वचन म्हणत आहे, those times of testings and trials आणि तो जो संकट व मोहाची जी वेळ आहे didn't come to stay. ते राहण्यासाठी आली नाही, It came to pass away. ते निघून जाण्यासाठी But आली. it did one thing good. पण एक चांगल्या गोष्टी त्यांनी केले, It tested our faith, आपल्या विश्वासाची त्यांनी परीक्षा केली, made my faith strong, माझ्या विश्वासाला बलकट and बनवली gave me patience. आणि मला धीर दिले. Amen. आमेन. Looking back on those times, आणि जर त्या काळाकडे मी मागे बघत God took me through.
देवाने मला ह्या गोष्टीतून I आरपार am घेऊन गेलं amazed and thankful to God. आणि मी देवाला धन्यवाद देतो. मी आश्चर्यचकित आहे I thank God for where I am today. आणि मी देवाला धन्यवाद देतो ज्या ठिकाणी आज मी आहे त्याच्यासाठी. I'm not very rich. मी खूप धनवान नाही I'm content with whatever I have. आणि जे काही माझ्याकडे आहे त्याच्या मध्ये मी तृप्त आहे. Many times during many of my past trials, आणि माझ्या खूप भूतकाळच्या संकटामध्ये I couldn't see the light मी प्रकाश पाहू शकत in the नव्हते end at the tunnel at times. आणि त्या गुहामध्ये कधी कधी मी प्रकाश पाहू शकले नाही. Sometimes I faced some things which were hopeless आणि कधी कधी अशी गोष्टीची सामना मी केली जो आशाहीन and होता unending. आणि जे कधीच अंत न But होणार. as the scripture says, पण जसं शास्त्र म्हणत the आहे hard times didn't come to stay, आणि जी कठोर किंवा कठीण वेळ आली नाही they राहण्यासाठी, came to pass. ते निघून So जाण्यासाठी. don't be discouraged. म्हणून निराश होऊ नका. I encourage you मी तुम्हाला प्रोत्साहन to देतो. remember that the trials and tests that you face in life आणि जे संकट व परीक्षा जे तुम्ही तुमच्या जीवनाच्या मध्ये सामना करत आहे is not for lifetime. आणि ती It आयुष्यभरासाठी won't नाही last forever. आणि ती युगानुयुगासाठी राहणार नाही. One day you look back एक दिवस जेव्हा तुम्ही मागे and पाहणार realize आणि जाणीव करून that they घेणार were all a part of God's plan. की हे सर्व गोष्टी देवाच्या योजनाचा एक भाग God होता. uses trials and tests देव परीक्षा व संकटाचा to उपयोग mold करतो you, तुम्हाला make घडवण्यासाठी, your faith strong, तुमच्या विश्वासाला बलकट and करण्यासाठी increase your patience. आणि तुमच्या धीराची वाढ So करण्यासाठी. stay focused on God. म्हणून देवावर लक्ष केंद्रित करा. Don't give up. आशा सोडू नका. Difficult times of crisis will not destroy you, आणि संकट काळची जी कठीण वेळ आहे ते तुमचा नाश but करणार they'll नाही, build up your character. पण ते तुमच्या चरित्राची बांधकाम करणार. Amen. Amen. So you'll be able to encourage others. जेणेकरून तुम्ही इतरांना प्रोत्साहन देऊ You शकत can आहे. be an example. तुम्ही इतरांसाठी एक उदाहरण Yes, बनू I शकता. faced all that, you can say. होय, तुम्ही म्हणू शकता या सर्व गोष्टीचा मी But सामना केला. God was faithful. पण देव विश्वासू He होता. never left me. त्यांनी मला कधी सोडला नाही He didn't stop those things. आणि त्यांनी ते गोष्टी But थांबवल्या He नाही, came with me. पण तो माझ्या बरोबर आला. Amen. आमेन. You can be a blessing and an encouragement to others. तुम्ही इतरांसाठी एक आशीर्वाद व प्रोत्साहन होऊ So, शकता. 6th verse is, म्हणून 6वा वचन आहे, the 6th point is, 6वा मुद्दा आहे, remember, लक्षात ठेवा. troubles don't come to stay. आणि संकट येत नाही They राहण्यासाठी, come to pass. ते निघून जाण्यासाठी येतात. Encourage yourself in the word of God. आणि स्वतःला देवाच्या वचनामध्ये प्रोत्साहन That's what the द्या. Bible says, 2 Corinthians 4. 2 Corinthians 4 And मध्ये let me read सांगतो. this to you. आणि मी तुम्हाला हे वाचून Though दाखवतो. you outwardly you're wasting away, जरी बाहेरून तुम्ही लायस होत आहे you're being renewed day by day, आणि तुम्ही नवीन होत आहे रोज, for your light momentary troubles are achieving for us a greater glory. कारण तुमच्या जे हलके जे संकट आहे तुमच्यासाठी महान महिमा उत्पन्न करत So आहे. fix your eyes not on what is seen, but on that which is unseen. म्हणून त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या जे अदृश्य आहे, जे दिसत आहे त्याच्यावर For नाही. what is seen is temporary, कारण जे तुम्ही पाहताय ती what is तात्पुरतं आहे, unseen is permanent. जे अदृश्य आहे ती So कायमची no आहे. tragedy, crisis, pain, suffering is permanent. म्हणून कुठलाही दुर्घटना, कुठलाही संकट काळ, कुठल्याही गोष्टी कायमची नाही. Even death is a temporary separation. आणि मरण देखील एक तात्पुरता वेगळेपणा आहे. Amen. It's a temporary separation. आणि तात्पुरता वेगळेपणा आहे. You know, Paul says that way. आणि पॉल असं म्हणत आहे, Now, you can read in your home आणि तुम्ही घरी वाचू 1 शकता. Thessalonians 4:13-18, 1 Thessalonians 4:13 ते which 18. I don't want to go there now. आता मला तिथे जायचं नाही. So, did you hear this? तुम्ही हे ऐकले का? Nothing is permanent. It's going to be permanent in your life. कुठल्याही गोष्टी तुमच्या जीवनात कायम स्वरूप Even राहणार our नाही. living on this earth is temporary. आपल्या पृथ्वीमध्ये जगणे देखील तात्पुरता आहे. Very soon, God will call us home. आणि खूप लवकर देव आपल्याला घरी बोलवणार It's आहे. a permanent home. आणि जो आपला कायमचा घर आहे. Amen. आमेन. Whatever comes, आणि जे काय गोष्टी येतो it doesn't come to stay. ती राहण्यासाठी येत नाही. Even our coming on this earth आपल्या पृथ्वीमध्ये येणे देखील may not come to stay forever. आपण इथे युगायुगासाठी राहायला आलो We're नाही. going to pass away from this place. आपण ह्या जागेतून निघून जाणार आहोत. We're going to use the stuff of this earth आम्ही ह्या पृथ्वीच्या गोष्टीचा उपयोग करणार आहे and we'll keep it back there. आणि परत इथे ठेवून जाणार So आहे. don't be so much carried away म्हणून इतकं वाहून जाऊ नका by the temporary things. तात्पुरत्या गोष्टीने Look to permanent things. आणि कायम स्वरूप गोष्टींकडे बघा. Amen. आमेन. What I told you today, आणि जे आज मी तुम्हाला सांगितले, if you have heard it, जर तुम्ही ते ऐकले आहे, I'm telling you, मी तुम्हाला सांगतो, whatever your problems are, जी काय तुमची समस्या आहे they are now shifting. आता ते उचलले जात आहे. They have decided to come and stay permanently with you. आणि त्यांनी निर्णय केला होता की ते येऊन तुमच्या बरोबर कायम स्वरूप And the राहणार devil आहे. was wanted to keep it permanently
on you. आणि शैतानाची इच्छा होते की हे जे संकट होते तुमच्यावर कायमस्वरूप But राहिले today's पाहिजे. word has shown you पण आजच्या वचनाने तुम्हाला दाखवले आहे it's not come to stay. आणि ही गोष्टी राहण्यासाठी आली नाही, It's come to move. आणि ही गोष्टी निघून जाण्यासाठी आली आहे. And from now on, आणि आतापासून since you know the word, तुम्हाला वचन माहिती आहे म्हणून your faith is moving away all these problems. तुमचा विश्वास हे सर्व समस्याला काढत आहे. Amen. आमेन. Don't keep it. आणि ते ठेवू नका, It will not stay. ती राहणार नाही, It will go. ती निघून जाणार. And then a time will come, आणि अशी एक वेळ येणार you'll testify. तुम्ही साक्षी देणार. Yes, Pastor told us होय, पास्टरांनी आम्हाला सांगितले that nothing is going to stay. की कुठल्याही गोष्टी कायमस्वरूप नाही, It's going to move. ती निघून जाणार आहे, जाणार आहे. So today I can say, you'll say, म्हणून आज तुम्ही बोलू शकत आहे, what I thought will be permanent, जेव्हा मला वाटलं की ती कायमचं आहे, it passed away. ती निघून गेली. Amen. आमेन. See, today, आज बघा, my wife also knows मला देखील माहिती आहे how many sufferings we have gone through. आणि किती दुःखातून आम्ही गेलो आहे. You may not know this, आणि तुम्हाला माहिती नसेल, but it was common to all. पण ती सर्वांसाठी सामान्य I have होती. also gone through much pain, आणि मी देखील खूप वेदनातून much गेलो, suffering. खूप दुःखातून. But today I'm here. पण आज मी इथे आहे, It has passed away. ती निघून गेली आहे. Amen. आमेन. Nothing is going to stay. आणि कुठल्याही गोष्टी राहणार नाही. The Lord Jesus is the door. प्रभू येशूच तो दार आहे. Amen. आमेन. I'm so happy to give you this wonderful message आणि from मी- Holy Spirit. खूप आनंदित आहे हा सुंदर संदेश तुम्हाला द्यायला पवित्र आत्माकडून. Sir, anything that has decided to stay will pass away. जे करून कुठल्याही गोष्टी जो निर्णय केलाय तुमच्या बरोबर राहण्यासाठी ती निघून जाणार. Lastly, शेवटी there are many children of God आणि देवाचे असं खूप लेकरे who are आहेत going through much problems, जे खूप खूप समस्यातून with जात much grief, आणि खूप शोकातून जात आहे. and they thought it is something unique, आणि त्यांना वाटलंय की काहीतरी विशिष्ट आहे, and so they are not sharing with others. म्हणून ते त्यांच्या दुःख इतरांशी They बोलत have नाही. isolated ते themselves स्वतःला वेगळं केले आहे. because they think, what do you know आणि ते बोलत आहे तुम्हाला काय माहिती आहे what I am going through? की मी कुठल्या दुःखातून जात आहे. I know myself, मी माझ्या स्वतःच्या दुःख मला and they माहिती are आहे. keeping it. आणि ते दुःख ठेवत It's आहे not passing away. आणि ती दुःख निघून जात नाही. But I want you to be like a good Samaritan. पण मला एक चांगलं समरोनी सारखं व्हायचं आहे. Share this message आणि हा जो संदेश आहे शेअर with करा others. इतरांबरोबर. Maybe you're the only person कदाचित तुम्ही एकुलता एक व्यक्ती आहात that they can meet. जे ज्याच्यामुळे ते तुम्हाला Maybe भेट देऊ God has शकत. placed you कदाचित देवाने तुम्हाला ठेवले आहे for them, त्यांच्यासाठी and you're the only one आणि तुम्ही असं एक व्यक्ती who आहात can help them. जो त्यांची मदत I करू don't शकत. know your friends, मी तुमच्या मित्रांना ओळखत नाही, but you know them. पण तुम्ही तुमच्या मित्रांना Share ओळखत. this message with आणि everyone. हा जो संदेश आहे प्रत्येक लोकांबरोबर You know, शेअर we have been sharing many things आणि आम्ही खूप गोष्टी which are शेअर earthly करतो and temporary. जी पृथ्वीच्या आहे तात्पुरता आहे. But from now on, पण आतापासून let us share something which is eternal आपण असं काय गोष्टी शेअर करूया जे सार्वकालिक आहे and permanent. आणि कायमस्वरूप आहे. Amen. And आमेन. become a blessing for others. आणि इतरांसाठी आम्ही एक आशीर्वाद When झालो. you open the door for blessing, आणि जेव्हा तुम्ही आशीर्वादासाठी दार उघडता God will bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देणार. That's the way heaven works. आणि अशा प्रकारे स्वर काम करतो. Amen. आमेन. When you close, जेव्हा तुम्ही बंद करता heaven's door closes. स्वर्गाचे दार बंद होतो. When you give, जेव्हा तुम्ही देतात more comes. अधिक येतो. Thank you so much for hearing. आणि ऐकण्यासाठी धन्यवाद. Now let me pray for you. आता तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Father, I thank you for all these wonderful people, Lord. पिता सर्व सुंदर लोकांसाठी धन्यवाद देतो. Father, I'm so happy पिता मी इतका आनंदित आहे that what they thought was permanent in their life, की जे त्यांना वाटले की त्यांच्या जीवनात कायम स्वरूप and they आहे accepted this lie of the devil, आणि त्यांनी शैतानाच्या हा खोटाचा स्वीकार and they केला halted that which was going to pass away. आणि त्यांनी त्या गोष्टीला थांबवले जे निघून जाणार But होते. now they've understood the पण truth. आता त्यांना समजले आहे सत्य काय आहे Nothing is there to stay. आणि कुठल्याही गोष्टी इथे राहण्यासाठी नाही It's come to pass away. आणि ती निघून जाण्यासाठी आलेली आहे. Even we ourselves have come, आणि आम्ही स्वतः देखील आलो not आहे to stay permanently, इथे कायम रूपी राहण्यासाठी नाही. but earth is just a passing away. पण पृथ्वी फक्त एक निघून जाणारी गोष्टी आहे And one day we'll go to heaven, आणि एक दिवस आम्ही स्वर्गात which जाणार is our आहे Father's eternal home. जो आपल्या पिताच्या सार्वकालिक घर आहे. Father, all those who are going through much grief and suffering, पिता जे सर्व लोक खूप दुखातून जात आहे क्लेशातून today जात I आहे free them in Jesus' आज name. मी त्यांना मुक्त करतो येशूच्या It नावात. will not remain. आणि ती गोष्टी राहणार It will नाही, pass away ती निघून जाणार in Jesus' name. येशूच्या नावात. And they're not going to stop it, आणि ते थांबवणार नाही but they're going to say, पण ते बोलणार आहे and they're going to declare आणि घोषणा करणार आहे that these things will not stay की ही जी गोष्टी आहे राहणार नाही in Jesus' name. येशूच्या नावात. And God will make a way आणि देव त्यांच्यासाठी एक मार्ग तयार for करणार them to come out of all this त्यांना ह्या सर्व गोष्टीतून बाहेर निघायला
Because that is what God says. कारण असं देव म्हणत आहे, Even though we are not faithful, जरी आम्ही विश्वासू नाही, God is faithful. देव विश्वासू आहे, For he cannot deny himself. कारण तो स्वतःचा नाकार करू शकत Father, those नाही. who are going through sickness, पिता जे आजारातून जात that आहे sickness will not stay. आणि तो आजार राहणार नाही. Be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावाने. Any fear, कुठलाही भय be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावाने. Any testings, कुठलाही परीक्षा, any temptation कुठलाही will मोहपाश pass away now. ती निघून जाणार In आता Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. I declare peace in your life, मी तुमच्या जीवनात शांतीची In your घोषणा family. करतो. तुमच्या in कुटुंबामध्ये, your home. तुमच्या I घरामध्ये shut every virus मी प्रत्येक विषाणूला बंद against करतो you. तुमच्या विरुद्ध In Jesus' name. येशूच्या नावात. Let there be peace. शांती असू दे, May you have good sleep. तुम्हाला चांगलं झोप येऊ दे In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. I'm so happy for you all. आणि मी तुम्हा सर्वांसाठी इतका आनंदित आहे. We love you. आम्ही तुमच्यावर प्रीती We करतो. are praying for you. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे And share this message with everyone. आणि प्रत्येक लोकांबरोबर हा संदेश शेअर करा. Amen. आमेन. And you'll have total freedom. आणि तुम्हाला पूर्णपणे मोकळीकता Because मिळेल nothing has come to stay in your life. आणि कुठल्याही गोष्टी तुमच्या जीवनात राहण्यासाठी Only आल्या. good things will stay. फक्त चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात राहणार, Bad things will pass away. वाईट गोष्टी निघून जाणार. In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Thank you so much. धन्यवाद. We love you. आम्ही तुमच्यावर And प्रीती God loves you. देव तुमच्यावर प्रीती करतो. Amen.